तर बीडच्या अनेक तालुक्यांमध्ये सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। शेतकऱ्यांच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदला बीडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळची वेळ असली तरी जवळपास बीड शहरामध्ये आणि इतर शहरामध्ये सुद्धा कुठलेही दुकान उघडलेले चित्र पाहायला मिळत नाही आहे। एकूणच अंबाजोगाई आणि परळी सारख्या शहरामध्ये तर अनेक लोक सकाळी रस्त्यावर उतरले आणि या लोकांनी बंदसाठी हाक पुकारली। खरं तर म्हणूनच ही पहिली वेळ असावी की शेतकऱ्यांच्या मागणीसाठी जो काही बंद महाराष्ट्र बंद पुकारला आहे त्यासाठी बीड जिल्हा उत्स्फूर्त सहभागी झालेला आहे। आणि एकूणच अगदी मागच्या 4 दिवसापासून जिल्ह्यामध्ये वेगवेगळे छोटे मोठे बाजार जे होते ते बंद होत होते। अनेक लोक रस्त्यावरती आपलं धान्य फेकून दूध फेकून सरकारचा निषेध नोंदवत होते। मात्र आजचा जो काही बंद आहे यामध्ये मात्र बीड जिल्ह्यातून एकूण सगळे व्यापारी नागरिक कर्मचारी सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळते। कारण उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये एकूण जिल्ह्यातले लोक सहभागी होत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना सत्तेमध्ये असलेला एक पक्ष तो सुद्धा बीड जिल्ह्यापुरता का असत नाही मात्र या बंदमध्ये सहभागी झाला आहे। कारण कालच शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केली आहे की बीड बंद जे असणार आहे यामध्ये शिवसेना सुद्धा सहभागी असणार आहे। त्यामुळे एकूण आता ही जी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी शेतकरी एकवटले होते त्यामध्ये इतर नागरिकांचा सहभाग सुद्धा वाढताना पाहायला मिळतोय। आणि एकूणच आता जो काही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे ती मात्र मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।